सर, अंबडमध्ये 2-3 दिवसापूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती. कुठपर्यंत त्याचा तपास सध्याची अपडेट काय आहे? तो केसमध्ये अपडेट असा आहे की जे मुख्य आरोपी होता तो ऑलरेडी पॉक्सो छेडछाडचा जे तक्रार मुलीने दिला होता तो प्रकरणामध्ये जेलमध्ये होता. त्याला आपण कोर्टातून या गुन्ह्यामध्ये वर्ग करून त्याची PCR घेतली. 3 दिवसची PCR भेटली होती. त्याची सखोल चौकशी झाली. ते मुलाचं लॅपटॉप आणि त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर जे ऑनलाईन त्यांचे सगळे IDs वगैरे होते तो उघडून आपण सखोल त्याच्यामध्ये चौकशी केली की काही जे मृत मुली आहे याच्या अश्लील फोटोज वगैरे काही तर त्यांच्याकडे होते का आणि तो धमकावून यांनी काही त्यांना प्रवृत्त केला का. तर तो असा काही आक्षेपार्ह फोटो तो नाही, पण त्यांचे मैत्रीच्या दिवशीचे जेव्हा ते अगोदर ते दोघांचे मैत्री होती त्यावेळीचे काही फोटो होते ज्या हे दाखवून त्यांना परत बोलण्यासाठी ब्लॅकमेल करत होते. त्यामध्ये अशी सुद्धा माहिती अशी उघड झाल्याचं कळतंय की त्याने परत 2 मुलीला सुद्धा फसवल्याची माहिती आहे. काय नेमकं सत्य आहे यात? तर यांचे जे डिजिटल सगळे प्रेझेन्स होते त्याची चौकशी केली तर त्यामध्ये बरेच मुलीसोबत यांची मैत्री होती असे आपण 5 लोकांना निष्पन्न केलं आहे. त्यांचे स्टेटमेंट्स पण घेतले आहे आणि त्यापैकी ही काही लोक म्हणत आहे की यांनी त्यांच्याशी चांगला बोलून मैत्री केली, नंतर फसवणूक करण्याचा प्रयत्न म्हणजे परत माझ्याशी बोला आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रकार तसा एक मुली सांगत आहे. पण हा सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणून आपण त्यांना काउन्सिलिंग करून कन्व्हिन्स करत आहे की तुम्ही पुढे येऊन याबद्दल तक्रार द्या आणि त्यांचे पेरेंट्सची पण काउन्सिलिंग आपण करत आहोत आणि काही सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणून त्यांची आयडेंटिटी वगैरे आपण गोपनीय ठेवलेला आहे. पर थँकफुली काही असा आक्षेपार्ह आणि अश्लील फोटोज वगैरे नाही भेटलाय. जसा एक अगोदर एक संशय होता की हे काही गँग सारखा म्हणून मिळून लोकांना एक्स्टॉर्ट करत आहे किंवा ब्लॅकमेल करत आहे, पण तसा प्रकार नाहीये. हा फक्त जे मुख्य आरोपी आहे यांचे बरेच लोकांसोबत रिलेशन्स म्हणजे फ्रेंडशिप होती आणि त्याचा फायदा घेऊन फोटोज वगैरे काढत होता आणि नंतर ते बोलण्यासाठी किंवा फिरण्यासाठी हे त्यांना ब्लॅकमेल करत होतं. तसा प्रकार आहे. आरोपीच्या मित्राची किंवा त्याच्या जवळच्यांची काही चौकशी वगैरे करण्यात आली? त्याची चौकशी झाली आहे. जे मृतक लडकी होती त्याचे परिवारने जे संशय व्यक्त केला होता लोकांवर ते सगळ्यांची चौकशी केली. हा मुख्य आरोपीचे सोबत जे लोक होते त्यांची पण चौकशी केली आहे. पण कोई सिंडिकेट किंवा ऑर्गनाइज्ड क्राईम बद्दल जे अगोदर संशय व्यक्त करत होते लोक तसा काही नाहीये. ते फक्त मित्र होते आणि जसा ते एज मध्ये सोबत फिरायचा किंवा बोलायचा बस तेवढा प्रकार. सर, या प्रकरणात आतापर्यंत किती आरोपींना अटक झालेली आहे? या प्रकरणात आपण FIR मध्ये नेमलेले 2 आरोपीला अटक केलाय. तो मुख्य आरोपी जे मुलगा होता त्याला अटक, तो ऑलरेडी म्हणजे ताब्यात होता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आणि अजून एक मायनरचं नाव ती फॅमिलीने दिला होता त्याला आपण चौकशी केली आहे. तो पण आता सुधारगृहीमध्ये आहे आणि 2 आरोपी हे मुलाचे आई वडील ते आतापर्यंत सापडले नाहीये. त्याच्या शोधण्याच्या कंटिन्युअस आमची लोकल क्राईम ब्रांचची टीम आणि पोलीस स्टेशनची टीम त्याच्या मागे आहे.